रागिणीचा एक माणूस अभिजितच्या हातातून त्याचा ब्लड घेण्यासाठी आलेला असतो। तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, हे काय करताय तुम्ही, काय करताय आणि मला इथे कशासाठी घेऊन आलात? तेव्हा तो माणूस म्हणत असतो, हलू नकोस हा, सुई आहे तुझ्या हातामध्ये, मला हळूवारपणे तुझं ब्लड घेऊ दे, जर हल्लास तर सुई तुटेल आणि मग काय होईल तुला माहिती आहे ना, त्याच्यामुळे अजिबात हळू नकोस, असं रागिणीच्या या गुंडाचं म्हणणं असतं। तेव्हा अभिजित म्हणत असतो, अरे काय करताय तुम्ही, कशाला मला इथे घेऊन आलात? तेव्हा रागिणी म्हणते, अरे कशाला घेऊन आलो म्हणजे आम्हाला सिद्ध करायचं आहे ना की तू अभिजित नाहीयेस म्हणून, तुझ्या विरोधामध्ये जास्तीत जास्त मला पुरावे गोळा करायचे आहेत, म्हणून तुला इथे घेऊन आले। आता बघ, पहिला पुरावा तर मला मिळालाय ज्याने हे सिद्ध होईल की तू अभिजित नाहीयेस म्हणून। तुझी ती सही, अभिजितची सही आणि तुझ्या सिग्नेचर मध्ये खूपच जास्त फरक आहे, त्याच्यामुळे सिग्नेचर वरून सगळे जण लगेच ओळखतील की तू अभिजित नाहीयेस म्हणून, कळलं का रे? आणि आता दुसरा पुरावा, तू इथे दिसायला अभिजित सारखा आहेस, बोलतोस सुद्धा अभिजित सारखा, वावरतोस सुद्धा अभिजित सारखा, नाही का? नाव सुद्धा अभिजितचं बरोबर ठेवलेस, अभिजित बद्दल जेवढी माहिती तुला हवी होती सगळी माहिती तू मिळवलीस, म्हणून तू डिक्टो अभिजित वाटतोस। पण मला माहितीये ना तू अभिजित नाहीच आहेस, कारण कसं आहे, अभिजित माझा मुलगा होता, त्याला मी अगदी व्यवस्थित ओळखते, कळलं? म्हणूनच माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये, तू माझा अभिजित नाहीयेस असं मला वाटतं। तू त्याच्यासारखा दिसू शकतोस पण त्याच्यासारखं रक्त रक्त तर त्याच्यासारखं तुझं नसेलच, म्हणून आता हे ब्लड सॅम्पल, आता तुझं ब्लड ग्रुप चेक केलं जाणार आणि मग लगेच कळेल की तुझं ब्लड ग्रुप हे अभिजितच्या ब्लड ग्रुप बरोबर मॅच होतच नाहीये, त्याचा ब्लड ग्रुप वेगळा आहे, तुझा आता कुठला आहे ना ते आम्हाला लवकरच कळेल। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिणी म्हणत असते, तू माझा मुलगा नाहीयेस रे, कसं आहे ना, अभिजितने जिवंत राहणं हे मला परवडणारच नाहीये। रागिणी आपल्या मनामध्ये म्हणत असते, मला माहितीये तू खोटा अभिजित आहेस, पण खोट्या अभिजितने सुद्धा माझ्यासाठी जिवंत राहणं धोक्याचं असू शकतं, त्याच्यामध्ये तू ज्या पद्धतीने अभिजित सारखा वावरतोयस ना त्या पद्धतीने तर मला अजूनच भीती वाटते। सगळ्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवलाय, हळूहळू तू सगळं काही उद्ध्वस्त करशील, बळकावशील असं मला वाटतंय। तेव्हा रागिणी म्हणते, अरे तू एकदा मेलास ना की मला अभिजितच्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळतील, तू परत आलास म्हणून तो चेक माझ्या हातातून गेलेला आहे, पण आता एकदा का तू मेलास ना की मग तो चेक मला परत मिळेल आणि ते पैसे माझे येतात, ते पैसे मला हवेच आहेत, म्हणूनच आता तू जिवंत राहता कामा नये याची सगळी तयारी करून ठेवली आहे मी, कळलं तुला? तुला अशा पद्धतीने मारणार आहे ना मी, अशा पद्धतीने मारणार आहे की कुणालाही माझ्यावरती संशय येताच कामा नये, हार्ट अटॅकने मृत्यू झाला पाहिजे तुझा, हार्ट अटॅकने, कळलं का? म्हणून बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आले। तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, आई अगं काय करतेस तू, अगं मी तुझा मुलगाच आहे अभिजित। तेव्हा रागिणी म्हणते, गप्प बसा, पुन्हा एकदा जर मला आई म्हणालास ना तर काय वाट लागेल तुझी, परत मला आई म्हणायचं नाही, तू माझा अभिजित नाहीयेस, मुलगा नाहीयेस तू माझा। तेव्हा इथे आता अभिजित म्हणत असतो, आई अगं असं का वागतेस तू माझ्या बरोबर, हे बघ आई असं काही करू नकोस ज्याने नंतर तुला पश्चाताप होईल, मला मारू नकोस ग, एवढी क्रूर बनू नकोस माझ्या बाबतीत। तेव्हा रागिणी म्हणत असते, अरे तेच तर ना, तू जर माझा मुलगा असतास ना तर तुला कळलं असतं की मी किती नीच आहे, मी किती क्रूर आहे ना, ते अभिजितला बरोबर माहिती मी काय करू शकते आणि काय नाही, तुला ते माहिती नाहीये, म्हणूनच तू म्हणतोय की असं काही करू नकोस, तुला नंतर पश्चाताप होईल, असा विचार अभिजितने कधीच केला नसता, कळते का तुला? मी आता काय करणार आहे हे तुला माहितीये? हे बघ, हे आहे ना, आता मी तुझ्या कानाला लावणार, हे हेडफोन तुझ्या कानाला लावणार आणि जोरात म्युझिकचा आवाज करणार, जोरात म्युझिकचा आवाज केल्यानंतर मग तुझ्या कानाचे पडदे फाटतील, कानाचे पडदे फाटल्यानंतर तुझ्या हृदयावरती इथे खूपच जास्त प्रेशर येईल आणि मग तुला हार्ट अटॅक येईल आणि तू हार्ट अटॅकने मरशील, कळलं का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, अभिजित म्हणत असतो, नको आई प्लीज नको, असं काही करू नकोस की नंतर तुला वाईट वाटेल, तुला पश्चाताप होईल, कारण मी तुझा मुलगा अभिजितच आहे, काही कर, ब्लड सॅम्पल घे नाही तर काही घे, मी आहे अभिजित, त्याच्यामध्ये बदल होणार नाही। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आता रिक्षाला हात करत असते, तिला घाईघाईने अभिजितला वाचवण्यासाठी जायचं असतं, ती म्हणते, अरे देवा, जेव्हा घाई असते ना तेव्हाच मला एक सुद्धा रिक्षा मिळणार नाही आणि आता तर मला खूपच जास्त घाई आहे, तेव्हा एक रिक्षा ती जबरदस्तीने आता थांबवते। प्रेक्षकांनो, एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आकाश आणि इथे भूमीसाठी साधी एक गाडी नसू शकते का? सारखी आपली भूमी स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत रिक्षाने प्रवास करते, जेव्हा आकाश बरोबर असेल तेव्हाच काय ती गाडीमधून प्रवास करते, नाहीतर प्रत्येक वेळेला रिक्षामधूनच ती इकडे तिकडे जात असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीने चांगला बंदोबस्त केलेला असतो, इथे अभिजितचा त्याच्या कानाला आता त्रास होत असतो, तो म्हणत असतो, आई प्लीज काढ हे, प्लीज काढ, रागिणी काही काढायला तयार नसते। इथे आता भूमी रिक्षातून खाली उतरलेली असते आणि अभिजितला वाचवण्यासाठी ती येत असते, अभिजितला खूपच जास्त त्रास होत असतो आणि रागिणी त्या सगळ्याची मज्जा घेत असते। रागिणीला फक्त वाटत असतं की अभिजित जिवंत नाहीच आहे, कारण त्याला तिने स्वतःने मारलेलं असतं, तिने स्वतःनेच त्याचा खून केलाय, गळा दाबून त्याला मारून टाकले, मग ती या माणसावरती का विश्वास ठेवेल, कारण तिला माहिती खुनी तर मीच आहे, जर तो माणूस जिवंतच नाहीये तर माझा अभिजित परत कसा काय येऊ शकतो, म्हणून ती इथे अभिजितला आता त्रास देऊन देऊन तिला आता त्याला ठार मारायचं असतं। त्यानंतर प्रेक्षकांना, भूमी आता लोकेशनच्या ठिकाणी पोहोचलेली असते, भूमी आता त्याच ठिकाणी आलेली असते ज्या ठिकाणी इथे अभिजितला ठेवण्यात आलेलं असतं। तेव्हा अभिजितचा आवाज येत असतो, रागिणीच्या हसण्याचा आवाज येत असतो, इथे अभिजित जोर जोरात ओरडत असतो, तो सगळा आवाज आल्यानंतर इथे
आता भूमी म्हणते अभिजित अभिजित तुम्ही आतमध्ये आहात का अभिजित. तेव्हा इकडे रागिनी आता घाबरते कारण भूमीचा तिला आता आवाज येतो. भूमी म्हणत असते अभिजित तुम्ही आतमध्ये आहात का. तेव्हा रागिनी म्हणते अरे देवा ही भूमी इथे काय करते. भूमी कशाला बरं इथे आली असेल आणि आता तर काय एकटी तर आली नसेलच. गायकवाड वगैरे सगळा गोतावळा सोबत घेऊन आली असेल. पण तिला कसं कळलं की आम्ही इथे आहोत ते. कुणी सांगितलं असेल तिला. ही भूमी पण ना नको त्यावेळी नको तिथे हिला टपकायची सवयच झाली असं इथे रागिनीचं म्हणणं असतं. रागिनीला खूप राग आलेला असतो. चिडलेली असते ती की आता या माणसाला मी संपवलं असतं. एकदाचा अभिजित नावाचा चॅप्टर कायमचा बंद झाला असता. आता ह्या माणसाला अभिजित बरोबर मी नक्की काय काय केलंय हे सगळं माहिती आहे की काय. आणि याने जर सगळ्यांना सांगितलं तर माझं नाव सांगितलं तर की मी त्याला इथे किडनॅप करून ठेवलं होतं असं जर या माणसाने भूमीला सांगितलं तर आता मी काय करू. पण आता सध्या तरी मला इथून जायला हवं आणि म्हणूनच रागिनी तिथून गायब होते. तिथून मागच्या बाजूने पळून जाते. त्यानंतर प्रेक्षकांना इथे भूमी आता दरवाजा जोर जोरात त्याला धक्के मारून उघडते आणि ते आतमध्ये आलेले असते. तेव्हा भूमी इथे धक्क्याने आतमध्ये येते आणि म्हणते अभिजित कुठे आहात तुम्ही. अभिजित काय होते तुम्हाला आणि तुमच्या कानाला काय लावले. अभिजित म्हणतो काढते आधी काढ. तेव्हा भूमी म्हणते हो काढते आणि भूमी त्याच्या कानाचे ते हेडफोन्स आधी काढून बाजूला ठेवते. नंतर त्याचे हात सोडते. नंतर त्याच्या मानेमध्ये रशी टाकलेली असते ती काढते आणि हे सगळं करत असताना ती बोलत असते की अभिजित अहो बरं झालं तुम्ही मला इथे सापडलात आणि बरं झालं मी तुमच्या मोबाईलला इथे लाईव्ह लोकेशन चालू करून ठेवायला सांगितलं होतं म्हणून निदान मी या लोकेशनवरती पोहोचूच तरी शकले तुम्हाला वाचवायला. तुम्ही ठीक आहात ना अभिजित. हे बघा पण तुम्ही इथे कसे काय आलात. तुम्ही तर हॉस्पिटलला जायला निघाला होतात ना अभिजित. मग इथे कसे काय पोहोचलात तुम्ही. अभिजित हॉस्पिटलमधून फोन आला होता की तुम्ही तिथे गेलाच नाही म्हणून मी तुमचं लोकेशन चेक केलं आणि मग इथलं लोकेशन दाखवलं आणि मी या ठिकाणी पोहोचले. तेव्हा इथे भूमी म्हणत असते हॉस्पिटलला का नाही गेलात तुम्ही आणि इथे का आलात. तेव्हा अभिजित म्हणत असतो हॉस्पिटलला जायला निघालो होतो मी पण ते लोक मला इथे घेऊन आले. तेव्हा भूमी म्हणते कुठले लोक तुम्हाला इथे घेऊन आले ते सांगा बरं मला आधी. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की रागिनी पटवर्धन आणि तिच्या माणसांनी मला इथे आणलं आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू होता. ते म्हणते तुमच्या कानातून रक्त येते प्लीज तुमचा जरा रुमाल देता का. रुमाल असेल तर द्या बरं मला. तेव्हा अभिजित आपला रुमाल देतो. तेव्हा भूमी त्याच्या कानावरती रुमाल पकडते. त्याच्या कानातून रक्त आलेलं असतं प्रेक्षकांनो. तेव्हा भूमी म्हणते पण तुमच्या कानातून रक्त का आलं आणि एवढं जोरात म्युझिक का बरं तुमच्या कानात लावलं होतं. काय करण्याचा प्रयत्न होता. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अभिजित म्हणतो की माझ्या कानांमधून इथे आता रक्तच यायला हवं होतं रागिनी पटवर्धनला. म्हणजे माझ्या कानांमध्ये हे लाऊड म्युझिक लावलं होतं त्यामुळे माझ्या कानाचे पडदे फाटतील. माझ्या हृदयावरती या सगळ्याचं प्रेशर येईल आणि मग मात्र मला हार्ट अटॅक येईल आणि हार्ट अटॅकने माझा मृत्यू होईल असा प्रयत्न इथे आता रागिनी पटवर्धन हिने केलेला असतो आणि ते अभिजित भूमीला सांगतो. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनी धावत पळत आपला जीव वाचवत बाहेर आता हायवेला आलेली असते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते ही भूमी पण ना नको त्या वेळी टपकली नाहीतर आता त्याने कबूल केलं असतं की तो अभिजित नाहीये म्हणून त्याला त्रास झाल्यानंतर. पण मला खात्री आहे तो अभिजित नाहीये ते. पण ना त्याने ते तोंडाने सांगितलं ना ते कबूल केलं की तो अभिजित नाहीये म्हणून. पण आता मला काहीतरी करून अजून ठोस पुरावे गोळा करावे लागणारच आहे. आता याने भूमीला माझं नाव नाही सांगितलं म्हणजे मिळवलं नाहीतर ते अजून माझा हात धुवून पाठी पडेल आणि ते मला परवडणार नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो इथे रागिनी म्हणत असते की आता मी काय करू. तेव्हा ती आपल्या माणसाला फोन करते आणि म्हणते की इकडे रिपोर्ट आले का ब्लड रिपोर्ट आले. तेव्हा इथे दोन्ही रिपोर्ट आलेले असतात अशी तिची माणसं आता तिला सांगतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की अभिजित दादा मला माहिती आहे ती बाई खूपच जास्त नीच आहे. आतापर्यंत तिने मला माझ्या बाळाला आकाशला खूपच जास्त त्रास दिला आणि आता ती तुमच्या मागे लागली. मला तर असं वाटतं की तिला ना तुम्ही जिवंत नकोच आहात. म्हणजे अभिजित जिवंत राहणं त्यांच्यासाठी धोक्याचं असं त्यांना वाटतं. म्हणजे याचा अर्थ जे काही अभिजित बरोबर घडलं होतं ते सगळं इथे आत्याने तर घडून आणलं नव्हतं ना. म्हणूनच कन्स्ट्रक्शन साईडवरती अभिजित पडल्यानंतर त्या ठिकाणी रागिनी आत्या आल्या आणि त्या लगेच गायब झाल्या. अभिजितच्या मृत्यूच्या मागे रागिनी पटवर्धन यांचा तर हात नाहीये ना खूप मोठा. नक्कीच काहीतरी असं घडलंय जे खूप विचित्र आहे आणि ते रागिनी आत्यानेच अभिजितच्या बाबतीत केले. तेव्हा अभिजित म्हणतो अगदी बरोबर. बलदेव म्हणतो तसंच आहे. ती बाई खूपच जास्त डेंजरस आहे. तिने ते सगळं घडून आणले अभिजितच्या बाबतीत. तिनेच काहीतरी चुकीचं केलंय. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणत असते दादा चला आधी आपण डॉक्टरांकडे चला. आणि इथे भूमी आता बलदेवला डॉक्टरांकडे घेऊन आलेली असते. डॉक्टरांकडून बाहेर आल्यानंतर भूमी म्हणत असते की बरं झालं दादा तुमच्या कानांना जास्त काही इंजुरी झाली नाहीये. तुम्हाला इतका काही त्रास होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितले. बरं झालं थोडक्यात निभावलं. पण इथे आता भूमी म्हणते दादा मी काय म्हणते तुम्ही बॅकआउट केलं तरी सुद्धा चालेल. हे बघा ही लढाई माझी आहे. मी इथे तुम्हाला माझ्या मदतीसाठी घेऊन आले. मला असं वाटलं होतं रागिनी आत्या तुम्हाला त्यांचा मुलगा म्हणून स्वीकारते आणि मग आपण आपली पुढची जी पावलं आहेत ती टाकली असते. आपलं पुढचं प्लॅनिंग आपण केलं होतं. पण इथे रागिनी आत्या तर इतके आडेवेडे घेत आहेत की तुम्हाला मुलगा म्हणायला तर तयारच नाहीयेत. मग पुढे आपण आपला प्लॅन सक्सेसफुल कसा काय करणार. हे बघा तुम्हाला जर काही झालं तर तुमच्या आईकडे लक्ष कोण देणार. त्यांच्या तर नजरेला नजर देऊ शकणार नाही मी. तेव्हा भूमी म्हणते नाही बास झालं दादा तुम्ही मागे आता ही लढाई माझी आहे मी लढेन. आणि तसंही माझ्यावरती आकाशवरती क्षितिजावरती रागिनी पटवर्धनमुळे खूप संकट आले. आम्ही खूप काही सहन केले. पण माझ्यामुळे तुम्हाला जर काही झालं तर मला ते अजिबात आवडणार नाही. म्हणून मी तुम्हाला सॉरी म्हणते दादा. माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास सहन करावा लागला. पण तुम्ही आता बॅकआउट घ्या.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे अभिजित म्हणत असतो अजिबात नाही. तेव्हा भूमी म्हणते नाही दादा असं नका करू. हवं तर वरच्या खर्चांना मी तुम्हाला 5 लाख रुपये अजून देते. 5 लाख रुपये घ्या आणि तुम्ही तुमच्या आईला अजून चांगले ट्रीटमेंट द्या वरच्या खर्चासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अभिजित म्हणत असतो की इथे मी जरी तुमची मदत करतोय तरी माझ्या आईची काळजी तुम्हीच घेताय ना. माझी आई तुमच्यामुळे जिवंत आहे कारण तुम्ही सगळ्या ऑपरेशनचा खर्च केलात म्हणून ना. मग मला तुमच्या उपकारांची परतफेड करायची आहे. अभिजित म्हणतो मला तुमची मदत करू द्या. भूमी म्हणत असते दादा उपकारांची परतफेड म्हणू नका. मी जे काही केले ते उपकार नाहीये. अहो तुमची आई ती माझी आई नाही का. जे काही केलं ते आईसाठी केलं. आईसाठी आपण जे करतो ते उपकार नसतात. आई ही शेवटीला आई असते ना. तेव्हा इथे अभिजित म्हणतो पण मला तुमची मदत करायची आहे. आता आपण दोघे जण मिळूनच रागिनी पटवर्धनला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करू असं अभिजित म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रागिनी आलेली असते. रागिनी आल्यानंतर दरवाजा उघडून ती बाहेर येणार. तेवढ्यातच इथे आता भूमी दरवाजा पुन्हा बंद करते आणि ती रागिनीला बाहेर येऊ देत नसते. रागिनी गाडीची चाक खाली करते आणि म्हणते काय रे काय चाललंय तुझं. मी गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला उतरू का देत नाहीयेस. दरवाजा का सोडत नाहीयेस. दरवाजा का बंद केलायस. आता काय आणखीन चाललंय तुझं सांग ना. तेव्हा भूमी म्हणते का कुठे गेला कुठे होतात तुम्ही. तेव्हा रागिनी म्हणते मी ऑफिसला. भूमी म्हणते नाही तुम्ही ऑफिसला गेला नव्हतात. ऑफिसमधूनच आले मी. तुम्ही ऑफिसला गेलाच नव्हता. तेव्हा रागिनी म्हणते अगं पुढचं पण ऐक ना. काय म्हणते ते मी ऑफिसच्या बाहेर गेले होते. तिथे मला क्लायंट सापडले. आम्ही दोघांनी बाहेरच मीटिंग केली आणि तिथून मी इथे आले. तेव्हा इथे भूमी म्हणते हो का आणि ती जोर जोरात हसायला लागते. तेव्हा रागिनी म्हणते का काय झालं काय झालं. इतकं तर हसण्यासारखं होतं याच्यामध्ये की हसत हसत आजूबाजूला बघतेस की आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आता प्रश्न विचारायला बोलावतेस की काय. तेव्हा इथे भूमी म्हणते नाही नाही अहो काय तुम्ही बोललात जोकच मारलात ना तुम्ही. मग आता आम्हाला जसं हसायला आलं तसं आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आलं असेल. तुमचं हे बोलणं ऐकून त्यांना सुद्धा धक्का बसला असेल म्हणून आजूबाजूला बघते. बाकी काही नाही. कळलं का तुम्हाला. तेव्हा इथे रागिनी म्हणते जास्त बोलू नकोस तू जास्त नको बोलूस. तेव्हा भूमी म्हणते मी कुठे जास्त बोलते मी तर उलट बोलतच नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो इथे रागिनी म्हणत असते तुला काय करायचंय ग काय करायचंय. तू का मला इतके प्रश्न विचारतेस. कुठे गेली होतीस काय करत होतीस सांग ना. मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये. कळलं भूमी. तेव्हा भूमी म्हणते असं काय करताय तुम्ही आत्या. तुम्ही तर माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला बांधील आहात. कारण मी या घरची कोण आहे. मी या घरची सून आहे. या घरची मालकीण आहे. या बिझनेसची मालकीण आहे. तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात काय करत होतात कोणाला भेटलात या सगळं सांगण्यासाठी तुम्ही मला बांधील आहात. कळते तुम्हाला. तेव्हा इथे प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते अभिजितला का किडनॅप केलं तुम्ही. अभिजितला मारण्याचा प्रयत्न का केलात. अहो त्यांनी किती वेळा तरी हे सिद्ध करून झालंय ना की ते अभिजित आहेत म्हणून. मग तरी सुद्धा तुमचा विश्वास का बसत नाहीये त्यांच्यावरती. त्यांना मारण्याचा प्रयत्न केलात तुम्ही. त्यांच्या कानातून रक्त येते. तुम्ही इतक्या निर्दयी कशा काय असू शकता. स्वतःच्या मुलाला सुद्धा सोडलं नाही. त्यांना सुद्धा मारत होता तुम्ही. बरं झालं योग्य वेळेवरती ते सापडले नाहीतर काय झालं असतं काय माहिती. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणत असते रागिनी पटवर्धन मी काय म्हणते माहिती आहे का. आता तुम्ही लवकरात लवकर तुमचा हा गुन्हा आहे ना तो कबूल करा. तुमच्याकडे आता फक्त इथे दसऱ्यापर्यंतचा वेळ आहे. इथे आता दसरा म्हणजे काय तर आता घर बसलेत बरोबर. काल परवा घर बसलेत तिथून ते इथे विजयादशमी पर्यंतचा वेळ तुमच्याकडे आहे. विजयादशमीच्या दिवशी जर तुम्ही तुमचा गुन्हा स्वतः नाही कबूल केला तर मी सगळ्यांसमोर तुम्हाला एक्सपोज करणार. त्याचबरोबर इथे विजयादशमीच्या दिवशी माझा विजय होणार आणि तुमची हार होणार. कळलं का. आणि फोटो ओळखीचा आहे का तुमचा. बघा बघा फोटो कुणाचा आहे. तेव्हा इथे भूमी दीपकचा फोटो रागिनीला दाखवते आणि म्हणत असते या माणसाला तुम्ही ओळखतच असाल ना. दीपक हा माणूस त्याचा आणि तुमचं काय कनेक्शन आहे ना रागिनी आत्या ते मी लवकरच शोधून काढणार आहे. एकदा का त्याचं आणि तुमचं कनेक्शन काय आहे ते समजलं की सगळ्यांच्या समोर तुम्हाला एक्सपोज करायला मोकळीच असं आता भूमी म्हणत असते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा रागिनी आत्या मी आता पहिल्याची भूमी नाहीये. बघा कशा पद्धतीने तुम्हाला पुरून उरते ती. तेव्हा इथे भूमी आता वरती जाते आणि खाली रागिनीकडे बघत असते. रागिनी आता टेन्शन मध्ये आलेली असते. तेव्हा भूमी म्हणत असते की चला गायकवाड सरांनी सांगितलेली ट्रिक आता मी इथे वापरली आणि त्याच्यामुळे या ट्रिकचा आम्हाला खूपच जास्त फायदा होणार आहे. कारण प्रेक्षकांनो इथे आता रागिनी पटवर्धन हिला एक्सपोज करण्यामध्ये अभिजितची मुलाची साथ भूमीला मिळालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता प्रत्येकाने हातावरती जर का कापूर ठेवायचा आणि तो जास्त वेळ आपल्या हातावरती कापूर ठेवेल त्याला सगळा मान अधिकार आणि हक्क मिळणार. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाशने सगळ्यांच्या हातावरती एक एक आता इथे मेणबत्तीचा दिवा ठेवलेला असतो आणि त्यानंतर सगळेजण आपला हात पुढे करून उभे असतात. तेव्हा पौर्णिमा आणि मालती या दोघींचा हात बसतो. त्या दोघी जणी लगेचच हातातला कापूर हा टाकून देतात. मात्र इथे रागिनी आणि भूमी दोघांनीही आपल्या हातामध्ये इथे आता कापूर ठेवलेला असतो आणि दोघेही जण इथे आता कापूर ठेवल्यानंतरही हातातला कापूर खाली पडू देत नाही. तो कापूर त्यांच्या हातामध्येच असतो. तर अशा रीतीने इथे आता रागिनीला सुद्धा जिंकायचं असतं आणि त्याचबरोबर भूमीला सुद्धा जिंकायचं असतं. आपल्या चौघींपैकी जी कोण जळता कापूर आपल्या हातावर जास्त वेळ ठेवेल मान तिचा. मी तयार आहे या परीक्षेत.